हाय हॅलो नमस्कार। मी नैना फॅशन टेलर आपले सर्वांचे स्वागत करत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की ज्या महिला गरजू आहेत, ज्यांना अत्यंत गरज आहे की आपण शिवण क्लास शिकावं आणि शिवण क्लासमधून जे येतील ते पैसे आपल्या संसारासाठी हातभार लावावा, त्या महिलांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर आता आपल्याला करायचं काय आहे की बऱ्याच ताईंना माहिती नसतं की आपल्याला शिवण क्लास कसा करायचा आहे। मशीन तर आपल्या घरामध्ये आहे, पण आपण शिवायचं कसं, किंवा क्लास सुद्धा तुमच्या जवळ नसतो, लहान लहान मुलं असतात, त्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपला व्हॉट्सअप नंबर देणार आहे। त्या व्हॉट्सअप नंबर देण्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुम्ही नंतरनं ते व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करू शकता। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की ज्या महिला गरजू अत्यंत आहेत, किंवा ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, किंवा ज्यांना कोणाला आपला ब्लाऊज स्वतः शिवावा असं वाटतं। आणि आता मला सांगा, कटोरी ब्लाऊजला बाहेर शिलाई किती आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजला बाहेर शिलाई किती आहे। खूप शिलाई वाढलेली आहे आणि महागाईसुद्धा खूप वाढल्यामुळे ज्या त्या महिलांना वाटतं की आता ब्लाऊज नाही शिवावं, कितीही सुंदर साडी असली तरी असं वाटतं की आपण आता याच्यावरती ब्लाऊज शिवला तर एवढे एवढे पैसे जातील, किंवा आपण याला एवढी थोडी डिझाईन केली तरी त्याला 100 रुपये एक्स्ट्रा लागून येतील। तर त्यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आता ज्या कोणी महिलांना गरज आहे की आपल्याला पेपर कटिंग आपली स्वतःची तरी असावी, आता प्रॉपर पेपर कटिंग तर आपल्याला कोणी देत नाही, तर मी त्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहे तुमच्या घरपोच प्रॉपर पेपर कटिंग। तर तुम्ही ती पेपर कटिंग फक्त मी देणार नाही, तर त्यासोबत एक चार्ट देणार आहे की त्या तुम्हाला कोणत्या पद्धतीने आपला ब्लाऊज शिवायचा आहे, ज्या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजचं माप दिलेलं जाईल, बाहीची उंची, गळ्याची रुंदी, पाठीची उंची, पूर्ण तुम्हाला फिटिंग सहित तिथं माप मी देणार आहे। त्या मापाकडे बघूनच तुम्हाला हा ब्लाऊज शिवायचा आहे। असं नाही की फक्त पेपर कटिंग देऊन मी 100 रुपये घेऊन बसणार आहे, तसं नाही आहे। तुमचा जो चार्ट दिला जाईल त्याच्यानुसारच मी तुम्हाला पेपर कटिंग काढून देणार आहे, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला माहितीचं एक चार्टसुद्धा देणार आहे। प्रत्येक महिलेला वाटतं की आपला ब्लाऊज व्यवस्थित बसावं। बघा, तुम्ही जरी बाहेर शिवून आणला तरी कुठेतरी बिघाड झालेला असतो, किंवा कुणीतरी छान शिवलेलाच असतो ब्लाऊज, पण असं वाटतं की आपलं स्वतःचा ब्लाऊज आपण शिवावं। त्यापेक्षाही आपण शिवलेला ब्लाऊज असतो, थोडा जरी बिघडलेला असला तरीसुद्धा आपल्याला तो छानच बसल्यासारखा वाटतो। दुसऱ्यांनी कितीही छान शिवू द्या, थोडासा तो कुठेतरी बिघाड असतोच। त्यासाठी आपल्याला ही शिकवण्यासाठी ही संधी दिलेली आहे मी। तर तुम्हाला जर शिकायचं असेल, आपल्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आता 32 इंच ते 42 इंचपर्यंत पेपर कटिंग मी उपलब्ध करून देणार आहे। व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर कोणी पेपर कटिंग मागवायची नसेल तर काही हरकत नाही, व्हिडिओसुद्धा बघून तुम्ही घेऊ शकता। व्हिडिओ पाहायचा आहे व्यवस्थित, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि असं नाही की सगळेजणसुद्धा स्टेप बाय स्टेपच सांगतात, पण बऱ्याच ताईंना एक सवय लागलेली असते की स्किप करून व्हिडिओ बघायची सवय लागलेली असते। तर कुठलाच व्हिडिओ आपल्याला स्किप न करता बघायचा असतो, त्यामुळेच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात, त्याच्यामध्ये समजून जातात की अर्धा इंच जरी कुठे जरी ब्लाऊज चुकला तरी आपला पूर्ण ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते। कुठेतरी बाहीत लूज हो, मुंड्यात लूज हो, गळ्यात उतर, किंवा पाठीमध्ये ते उचलून धर, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या तुम्ही स्किप करून बघितल्या असतात, त्याच्यामुळे तुमच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं हे कारण बनलेलं असतं। त्यामुळे कुठलाही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत जावा। हा सुद्धा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे की व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देणार आहे। असं नाही करणार आहे की व्हिडिओच्या पहिल्यांदाच नंबर देऊन तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करा। हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, नंतरनं समजून घ्या, नंतर मला मेसेज करा। तुमची इच्छा असेल तर मेसेज करा, नाही तर काही हरकत नाही। आता मला बनवण्याचं व्हिडिओ एवढंच कारण आहे की ज्या अत्यंत गरजू महिला आहेत, ज्यांना छोटासा आपला व्यवसायसुद्धा टाकायचा आहे, तर तुम्ही ही पेपर कटिंग मागूनसुद्धा आपला छोटासा व्यवसाय टाकू शकता। छोटासा व्यवसाय करायला कसली आली लाज, हा माझा टायटल पॉईंट मी दिलेलाच आहे तुम्हाला। जो कोणी म्हणेन की तुला काय कमी पडले, तू छोटासा व्यवसाय, तू टेलरिंग काम करत बसली आहे, तुला काय कमी आहे, पण काय नाही, ह्या टेलरिंग कामामध्ये भरपूर यश आहे। केलं तर खूप सारं आहे, नाहीतर कोणालाच काही वाटणार नाही। तर तुम्ही पेपर कटिंग मागूनसुद्धा आपला छोटा व्यवसाय करू शकता। नाही मागवली तर तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा आपला छोटा व्यवसाय सुरू करू शकता। आणि असं नाही की जमत नाही, केलं तर सगळंच जमते, नाही तर नाही। आणि आवड असली तरच सवड मिळते, असं पण असते, जे म्हणतात ते असेल। पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, आणि ज्या कोणी महिला जास्तच गरजू असतील
त्यांनासुद्धा मोफत मी हे पेपर कटिंग तुमच्या घरापर्यंत दिले जाईल. त्यांनी मला मेसेज करा. मी व्हिडिओच्या शेवटी नंबर देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला एकच सांगायचे आहे की तुमच्या इथे ब्लाऊजला शिलाई किती आहे, तुम्ही कुठून बोलत आहात. खेडेगावात तर थोडे स्वस्त शिलाई असते, डिझाईन पण जास्त करून देतात, पण तिथे सुद्धा तुम्हाला शिलाई द्यावीच लागते. पण आपली ऐपत नसते. दुसऱ्याचा ब्लाऊज बघून आपल्याला असं वाटते की आपणही स्वतः ब्लाऊज शिवावं, शिकावं, पण आपल्याला जमत नाही आहे, येत नाही आहे. मशीन घरात आहे, लहान लेकरं आहेत, जायला वेळ नाही आहे. तर तुम्ही मोबाईल तर सगळ्यांकडेच असतात. मोबाईल आता कोणाकडे नाही असं नाही आहे, प्रत्येकाकडे अँड्रॉईड हा मोबाईल आहेच. त्यासाठी आपल्याला आपल्या पेजला फॉलो करायचं आहे आणि आपल्या मैत्रिणींनासुद्धा पाठवायचं आहे की आपल्यासारख्या दुसऱ्यासुद्धा व्यक्ती गरजू असतात. दुसऱ्यांनासुद्धा शिकायची इच्छा असते. जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा तुम्ही, आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे किंवा गणपती आलेले आहेत, खूप सण सारे आपले आता आलेले आहेत, दिवाळी आलेली आहे. तर तुम्ही आता जरी शिवायला घेतलात तरी तुम्ही दिवाळीपर्यंत का होईना तुमच्या स्वतःचे 4 5 ब्लाऊज सुद्धा शिवू शकता. तुम्ही घरच्या घरी शिवलेले ब्लाऊज बघा. तुम्ही जसं म्हणतो की आपण बाहेरून खाल्लेलं सुद्धा आपल्याला पचत नाही किंवा आपण बाहेर पैसे दिले तरी आपल्याला थोडं मनाला दुगदुग वाटते. तसंच आहे ही, आपण थोडं घरामध्ये आपलेच थोडे ब्लाऊजची प्रॅक्टिस केली तर सगळ्यांना जमून जाते. बऱ्याच ताई ही पण ट्रिक वापरतात की स्वतः शिवलेला ब्लाऊज पूर्ण उसवतात आणि त्याच्या मार्फत आपली दुसरी कटिंगसुद्धा शिवू शकतात. तेव्हासुद्धा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसून जातो. पण पेपर कटिंग जरी आणली तरी तुम्ही एकदम छान बसून जाईन. आणि त्यापेक्षा अजूनही सोपं म्हणते मी, दुसऱ्याचे व्हिडिओ बघून जर पेपर, पेन, कात्री, टेप व्यवस्थित जर आपण घेतलं आणि मन लावून, आणि सगळं हे खरं डोक्याचा खेळ असतोय. समोरच्याने जरी तुम्हाला किती जरी प्रॉपर शिकवलं तरी सुद्धा तुमच्या डोक्यात बसायला सुद्धा थोडा वेळ लागणार आहे. शेवटी आपल्या डोक्यावर आणि आपल्या मनावर आपलं असतं ते सगळं शिकण्याचं कारण असते. की असं नाही की ह्या बहिणीसुद्धा छान शिकवली नाही, त्या बहिणी छान शिकवली नाही. सगळेजण आपल्याला छानच शिकवत असतात, पण आपलं डोकंसुद्धा त्या टायमाला काम करायला पाहिजे. असं ह्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक कलेचं हेच असतं की आपल्या डोक्याने सुद्धा आपण चालायचं असते. एकदा काही कला अवगत झाली आणि शिकलं तर आपण छोटासा व्यवसायसुद्धा आपला टाकू शकतो किंवा आपल्या माहेरचे किंवा सासरचे कुठलेही आपण ब्लाऊज शिवू शकतो. मैत्रिणींचे थोडे थोडे घेत घेत आपण सुद्धा कधी छोटा व्यवसाय बनन आपला आणि कधी छोट्या व्यवसायाचा मोठा व्यवसाय बनन आपल्याला सुद्धा कळणार नाही. आणि याच्यामध्ये प्रॉफिट भरपूर आहे. फक्त आपल्याला डोकंच लागणार आहे आणि आपल्या याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. जिथे तुम्ही 2-3 महिने क्लास करता तिथे तुम्ही 1 महिन्यात किंवा 2 महिन्यातच आपण याच्यावरती डोकं लावून जर वेळ दिला तर आपण शिकू शकतो. 2 तास क्लासला जाण्यापेक्षा 1 तास मोबाईल घेऊन बसून प्रॅक्टिस जरी केली रोजच तर तुम्ही 1 महिन्यातसुद्धा आपला स्वतःचा ब्लाऊज शिवू शकता. ही मी तुम्हाला 100% खात्री देते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझा नंबर स्क्रीनवर देत आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. धन्यवाद.